चला मॅचला इथून सुरुवात होईल आजच्या रजनीतला तिसरा सामना। अतिशय सुंदर पद्धतीने एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मृण्मय ठाकूर। पुढच्या मॅच मध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। एक चांगले समालोचक देखील आहेत ते आणि आजच्या रजनीमध्ये आम्हाला पार्ट टाइम साथ देतील यामध्ये ते मात्र शंका नाही। मृण्मय ठाकूर आणि एका बाजूला पार्थ। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। आपण पाहताय अंडरम नाईट क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आणि आजच्या रजनीतला तिसरा सामना। एक जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांमधला द्वंद्व, दोन्ही संघांमधला एक कश्मकश। एका बाजूला पाटील सेना या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि निमंत्रण दिलं ते म्हणजेच जिजाऊ वॉरियर्स। जिजाऊ वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। मृण्मय ठाकूर आणि सलग 3 चौकार ठोकले तर जय 11 या संघाकडनं 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आता पाहूया इथून किती षटकार आणि किती चौकार ठोकतील। षटकाराला तुम्हाला इथे बंधन आहे, चौकारच खेळावे लागतील। मॅचला सुरुवात होईल। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मृण्मय ठाकूर यांचा फटका अगदी चांगल्या पद्धतीने सजवला होता। चांगल्या स्ट्रोक मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं त्या फटक्याला, परंतु क्षेत्ररक्षक शॉट मध्ये तैनात होते। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार। या वेळेला मृण्मय ठाकूर जरी असतील स्टार खेळाडू, परंतु या वेळेला अक्षय सांगतात की हम भी किसी से कम नहीं। फलंदाज बाद, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, बिग लॉस फॉर बॅटिंग साइड, गॉन। मारुती माने या स्पर्धेसाठी समालोचनाकरिता रात्री 11:30 वाजता ज्यांनी आम्हाला कॉल केला की भाऊ यशस्वी स्पर्धा येते, त्या स्पर्धेसाठी वेळ देता येईल का, आणि तेच मारुती माने आपल्याला बघायला मिळतात दाखल झालेत। आणि पहिलाच बॉल मारुती माने यांच्यासाठी वाईट। अक्षयनं खूप चांगली गोलंदाजी केली। जो महत्वाचा खेळाडू होता, ट्रम्प कार्ड होता, त्याला अगदी शून्याचा चष्मा घालून बाद केलं आणि ही गोलंदाजी कौतुकास्पद गोलंदाजी। मारुती माने यांच्यासाठी बॉल थोडासा उसळी घेणारा राहिला आणि त्या बॉलला रीड नाही करता आलं। ज्या पद्धतीने 3 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 1 आहे। मारुती माने ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये खूप चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहतं। सॉफ्ट हँड बॉलला खेळलंय। क्षेत्ररक्षण अगदी युवा नौके खेळाडू देखील आपल्याला बघायला मिळतात। धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती। बॉलचा खेळ झालाय 4। पुढचा बॉल सॉफ्ट हँड बॉलला स्टियर, अगदी बॉल शॉर्ट पॉइंट मधून सिंगल कडे मार्गक्रमण करेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3 वरती। 5 बॉलचा खेळ झालाय। 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावांची गती 3 वरती जाऊन पोहोचते। एक जबरदस्त असं क्रिकेटचं हे क्रिकेटमय वातावरण। समोरच्या दिशेने केलेला फटका, बॉल चाललाय सीमा पार। महत्वाचा होता तो चौकार आणि तो महत्वाच्या क्षणाला देखील आला। चेंडू जाऊन पोहोचेल। आता धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 7 वरती। षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली। बॉलर गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा। हर्षित। डॉट बॉल। हर्षित मात्र आलेत आणि यावेळेला व्हाईट बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत। या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार घेईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 8 वरती। मृण्मय मोरे एका बाजूला, मुन्ना जयस्वाल। फुटवर्क बघा, गोलंदाजाकडून गोलंदाजी अचूक होते, फलंदाजाचे पाय चालत नाही आणि ज्या वेळेला पाय चालणार नाही त्या वेळेला तुम्हाला फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती बंदिस्त होताना बघायला मिळतील। पुन्हा एकदा जर तपासून पाहिलं तर व्हाईट बॉल येत आहेत आणि या व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर 9 या फलकावरती परिपूर्ण। या वेळेला लेग स्पिनचा तिखट मारा, फलंदाज OUT आउट। मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल झालेत। सध्या 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि
धावसंख्या फुलकावरती 9 आहेत, म्हणजेच 9 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. फुलर लेनचा बॉल होता, नो स्कोर आलाय. ट्रॅफिक पोलीस कार्यरत आहेत, कानिवडे या इथे कार्यरत आहेत सध्या. आणि कर्तव्यदक्ष खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गाड्यांचा योग्य वेग आणि गाड्यांवरती स्वार असताना किती वेगाची मर्यादा असावी या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना आपल्याला बघायला मिळतील. फटका तर केलाय जरूर, क्षेत्ररक्षण झालं, सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावांची गती 10 वरती. 2 षटकांचा खेळ संपला, 5ची सरासरी राखत धावसंख्या 10. पुढील होणारा सामना एका बाजूला आपण संघ पाहणार आहोत, तो म्हणजेच आपण पाहू शकाल चौथा मॅच आजच्या रजनीतला म्हात्रे स्टार्स आणि एका बाजूला पितळे पॅन्थर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉस साठी रेडी राहा. प्रथमेश पाटील आलेत, कल्पेश आघाव संपूर्ण क्रिस्टल पार्कला, अगदी क्रिस्टल पार्कचा धागा आणि दोरा ज्यांना व्यवस्थित माहिती असे कल्पेश आघाव स्पॉन्सर देखील आहेत या स्पर्धेला. नो बॉल आणि नो +2 आहेत का? हा नो +2. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता 3 फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 13 या धावफलकावरती. हाफ ट्रॅकरचा बॉल राहिला, नो बॉल तिथे दर्शवतात. 2 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर होत असताना पाटील नेटवर्क. ट्रॅफिक पोलीस आहेत, सिंगल डबल कसं काढायचं त्यांना माहिती आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकाला प्राचारणात गोलंदाज आले, गोलंदाज प्रथमेश. मुख्य खेळपट्टीची ज्यांनी आखणी केली, ज्यावेळेला लाईनअप आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, लेग स्पिनचा तिखट मारा आणि सिंगल परिपूर्ण होते. एक आगळी वेगळी संकल्पना असते या स्पर्धेची. 2 स्पर्धा असतात, एक मिनी सीपीएल होते, त्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला फ्री एंट्री, म्हणजे एंट्री प्रथमतः दिली जाईल. क्लीन बोल्ड, वेगावरती स्वार, अचूक टप्पा, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय डेफिनेटली क्लीन हिट यू, फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती 3 धक्के. 12 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजेच आतापर्यंत आपण पाहू शकाल डाऊन ॲट 5 साठी फलंदाज आलेत. अनुप व्यवहारे यांना आपण पाहू शकाल, जे नुकताच दाखल झालेत. 3 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 15 वरती जाऊन देखील पोहोचलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जर आपण तपासून पाहिले तर प्रथमेश. पहिल्याच बॉलवरती येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार करण्यात अनुप. बॅक टू द डगआउट, गॉन. बघा, षटकार ज्या वेळेला तुम्ही खेळता या पद्धतीने जर तुम्ही फटक्याचं सिलेक्शन केलं तर बाद व्हाल. इथे जर आपण पाहिलं तर मधुकर दळवी यांना आपण पाहतायत, जे नुकताच दाखल झाले. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचते. अगदी शेवटचा बॉल बाकी राहील आणि या शेवटच्या बॉल मारुती माने हे फलंदाज आहेत, दमकम राखतात ते, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग राहून नाही चालणार. चांगला बॉल, अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि षटकाचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपतोय, धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपतोय, धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढील मॅचचा टॉस म्हात्रे स्टार्स आणि पितळे पॅन्थर्स दोन्ही कर्णधार आलेत का टॉस साठी? आले असाल तर प्लीज आपण टॉस साठी या. जिथे कल्पेश आघाव यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. कल्पेश आघाव आहेत, एका बाजूला आपण पाहतायत पाटील म्हात्रे स्टार्स आणि एका बाजूला पितळे पॅन्थर्स. या ना टॉस साठी 2 कर्णधार आलेले आहेत का? कल्पेश आघाव साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा मुख्य मॅचचा टॉस केला जाईल आणि आपण पाहू शकाल चांगला बॉल. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि चांगला बॉल. कल्पेश आघाव आणि यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होतोय. छापा. कोण टॉस जिंकले? पितळे पॅन्थर्स won the toss and elected to field first. Yes, thank you so much कल्पेश आघाव साहेब. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 वरती. 17 आणि आता कोणावरती येणार कतरासे मुन्ना जयस्वाल दर्शवत आहेत आणि इथे ऑन साइडला केलाय फटका. रनआउटची दाट संधी आणि फलंदाज इथे यस रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. OUT आउट, गॉन. नो बॉल आहे का पंच? नाही, चांगला बॉल आहे. ओके, बॉल इथे योग्य रीतीने हाताळलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 वरती गडी बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये.
येस, आपण वॉर रूम मध्ये येऊन तो बॉल चेक करणार आहोत. अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे चांगला बॉल इथून आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली, 2 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. 17 ऑन द स्कोर कार्ड. नवीन फलंदाज प्रेम आपल्याला पाहायला मिळतील. फटका तर केलाय, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं आणि रन आउट. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी, अचूक फेकी, या दोन्ही गोष्टींचा योग्य अवलंब पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. यस, रनआउटच्या स्वरूपात धक्का दे धक्का हेच सध्या चालले. मारुती माने बाद झाले आणि नवीन फलंदाज दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. प्रेम स्ट्रायकिंग एंडला आहेत. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन आले आणि सचिन आता स्ट्रायकिंग एंडला देखील पोहोचले. सचिन काळे यांना आपण पाहतायत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 18 वरती जाऊन थांबले. धावफलकाला थोडासा अंकुश लागलाय की काय असं मी नक्की म्हणेन. पुढचा बॉल, यावेळेला नो बॉल आणि या नो बॉलनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे आतापर्यंत अर्थात 19. उर्वरित 2 बॉल आहेत. बॉल तर खेळलाय, सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने धावांची गती धावफलकावरती खूप उशिरानंतर 20 वरती पोहोचले. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे आणि या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असताना पाहूया काय होणार आणि काय बिघडणार. सिंगल परिपूर्ण होईल आणि या सिंगलच्या साह्याने संतुष्ट देखील राहावं लागेल. जाऊन पोहोचल्या धावसंख्या फलकावरती 21 आणि 22 धाव्यांचं टार्गेट. पुढील मॅचचा देखील टॉस झाला. एका बाजूला आपण पाहतात म्हात्रे स्टार्स आणि पितळे पॅन्थर्स. पितळे पॅन्थर्स वॉन द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट.
यस, मॅचला सुरुवात होईल. एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. एक शॉट आहे का? जेमतेम 11, हरकत नाही. मृण्मय आलेत, जे चांगले समालोचक देखील आहेत, आणि फलंदाजीनं प्रभावी करता आलं नाही. आता गोलंदाजीने त्यांना चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल, महत्वाचं आहे. प्रथमेश आहेत एका बाजूला आणि प्रथमेशच्या साथीनं पहिलाच बॉल मृण्मयचा वेगासहित अचूक टप्पा सिंगल मात्र मिळेल. अक्षय शिंदे ज्यांनी प्रथमेशची दांडी गुल केली होती मृण्मयची, आणि तेच आता मृण्मय अक्षयसाठी कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतील. या वेळेला ईट का जवाब पत्थर से, क्या बात आहे मृण्मय. ज्या पद्धतीने अक्षय यांनी बात केलं होतं त्याच पद्धतीने मृण्मय देखील आता सांगतायत की तू मला बोल्ड केलं होतं, जास्त वेळ नाही लागणार. अगदी व्हेरी फर्स्ट बॉलचा खेळ करत असताना अगदी कोलवर टप्पाचा बॉल, क्लीन बोल्ड, खोलातला बॉल आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल झाले, त्यांचं नाव आमच्यापर्यंत प्लीज कळवा. किरण शिंदे दाखल झालेत. डाव्या हाताचे फलंदाज आपण पाहू शकाल दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये किरण शिंदे यांना बघताय. पहिली रजनी या स्पर्धेची क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा, 20-25 आणि 7वं पर्व या स्पर्धेचं. किरण शिंदे यांच्यासाठी अनप्लेएबल, क्या बात आहे मृण्मय. अतिशय सुंदर पद्धतीने बघा, चेंडू हाताळल्यानंतर यष्टिरक्षकांना चांगला मेसेज देतात की जास्त घाई करण्याची गरज नाही. 21 धावा देखील डिफेंड करण्याची आपण कुवत राखतो. सुपर लाईन ऑर लेन, चांगली डिलिव्हरी. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4 उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुपर, चांगली आणि चांगल्यातली चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मुकेश यादव आपल्याला पाहायला मिळतील. खूप सुंदर आयोजन असं दर्शवतात, लाईव्हच्या माध्यमातून प्रतिक्रिया कळवतात. क्या बात आहे मृण्मय, खूपच चांगली गोलंदाजी. अगदी बांधून ठेवले, जखडून ठेवले. फलंदाजांसाठी कर्दनकार ठरलेत. त्यांच्यासमोर फलंदाजी करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप वेगासहित चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील करतात. सिंगल मात्र मिळणार. या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फक्त आणि फक्त 2 धावा, ही गुणवत्ता आहे मृण्मयची. ज्या वेळेला आम्ही धावा कमी ठेवतो त्याही वेळेला आम्ही धावा कमी ठेवल्यानंतर देखील एक चांगलं क्रिकेट कसं दाखवू शकतो ही स्किल त्यांच्याकडे आहे. वेळ न घेता प्लीज सामना स्पीडअप मध्ये खेळा. चला प्लीज, मॅचला सुरुवात होईल. एमडी आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती, अर्थातच मधुकर दळवी. एका बाजूला आपण पाहतायत किरण शिंदे आणि प्रथमेश पाटील. किरण शिंदे यांनी मात्र फटका खेळला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण निवडलं. फलंदाज इथे बाद होताना पार्थ यांनी चांगला झेल टिपला. कुठली चुकी झाली नाही. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट, गॉन. निनाद दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. पाटील फलटण थोडीशी त्रस्त राहिले. 2 वरती 2 गडी बाद. खऱ्या अर्थानं जणू काही कबड्डीचा स्कोर कार्ड चाललाय की काय, ज्या पद्धतीने ते बघायला मिळतं. पुढचा बॉल सॉफ्ट हँडनं बॉलला स्टिअर केलं. चांगलं क्रिकेट असायला देखील हवं. 16 बॉल आणि आता 19 ची गरज आहे. 16 चेंडू, 19 ची गरज, 19 ची गरज आणि 16 चेंडू. कुतूहलाचं साम्राज्य पुन्हा एकदा निर्माण करणारा सामना. कोण जिंकणार आणि कोण हरणार अशा अपेक्षांसहित भरलेला सामना. फटका तर खेळला आणि बॉल चाललाय सीमा पलीकडे. इथे षटकारला अनिवार्य बंधन. शेवटच्या चेंडूपर्यंत हा मॅच जाईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण सध्या तसंच चालू आहे. धावसंख्येचा जर आपण उल्लेख केला तर धावफलकावरती धावगती वेगानं वाढत नाही आणि ती डोकेदुखी राहणार आहे. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा वाढवायच्या असतील तर तुम्हाला जबाबदारी या शब्दाचा जर स्वीकार केला आणि धावसंख्या फलकावरती उभ्या केल्या तर धावा होऊ शकतात. मी करीन, आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. into the gap and get it 4 runs. जिथे धावसंख्या 2 होत्या तिथे त्या 2 धावांना कंतर दिली आणि धावसंख्या सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पोहोचली. चौकाराच्या साहाय्याने 7
गरज होती. डगआउट मधून मेसेज येतात वन मोर. आणि इथून पाहूया काय होणार आणि काय बिघडणार. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. फटका पुन्हा एकदा केलाय. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड देखील केलं. अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळी मजा सलग 2 दिवस होळीचं शुभ औचित्य साधून प्रफुल्लदादा गावड आम्हाला बघायला मिळतात आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील राहिले. पहिल्याच मॅच मध्ये आपल्या नावाचा दबदबा ब्रँड ऑफ टेम्पोडे डॉट बॉल देखील बघायला मिळतोय. सध्या खेळ जर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 8. 12 बॉल मध्ये 14ची गरज आहे. धावा होऊ शकतात. 7चा रिक्वायर्ड रन रेट. गोलंदाज तयार. ट्रॅफिक पोलीस. रोहित चौकार आलाय का? येस, चांगली फलंदाजी. 4 आहेत की 2 आहेत? पंच दर्शवतील. 4 आहे. ऑल राईट. मनीष कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळतात. कॅनडावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पाटील नेटवर्क्स 195 देशामध्ये थेट प्रक्षेपण ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातून कॅनडा इथून आपल्याला महेश कुलकर्णी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्षाचं हार्दिक स्वागत. कुलकर्णी सर, तुमचं स्वागत आहे या CPL मध्ये. जरी तुम्ही आज इथे नसलात तरी कॅनडामधून या मॅचचा आनंद घेता. यापेक्षा आनंदाची आमच्यासाठी काय बातमी असू शकते? हे असणारं हे तुमचं प्रेम आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 13. चांगला बॉल. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. थोडंसं प्रेशर राहिलं जो तो चौकार आला. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. फुलर लेनचा बॉल आणि फुलर लेनच्या बॉलला नाही कनेक्ट करता आलं. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. गॉन. मनीष वर्मा. मनीष वर्मा यांना आपण पाहू शकाल जे नुकताच दाखल होत आहेत. 9 बॉलचा खेळ आणि 9 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. पुढील होणारा सामना जर आपण तपासून पाहिला तर मात्रे स्टार्स आणि एका बाजूला पितळे पॅन्थर्स वॉन द टॉस. सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला टेन्शन मध्ये नेईल, कारण धावांची गती जर आहे ती मात्र तुम्हाला इथून पळवावी लागेल. आता जिथे 8 बॉल 10 बॉल मध्ये 8 हवाय होत्या त्यावेळेला 2 डॉट आले. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल आहे. नो बॉल प्लस इथे 1 म्हणजेच आता 8 बॉल 6. आठ बॉल आहेत आणि 6 धाव्यांची गरज. यावेळेला फटका तर खेळलाय जरूर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मृण्मयीचा आणि ते सिंगल मात्र मिळतंय. आता 7 बॉल आणि 5 धाव्यांची गरज.